नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना ₹1 विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये घेतलेला आहे। गतवर्षी खरीप 2023 मध्ये राज्यातील विक्रमी असे 1,70,00,000 विमा अर्जदारांनी शेतकऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतलेला आहे। खरीप 2024 मध्ये 30 जूनपर्यंत 40,00,000 विमा अर्ज नोंद झालेली आहे। विमा अर्जाबाबत महत्त्वाची माहिती आहे ती बघू मित्रांनो। प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या राज्यातील शेतकऱ्यांना प्रति विमा अर्ज ₹1 अर्जाप्रमाणे योजनेतील सहभागी शासनाने देऊन केलेला आहे। विमा योजनेमध्ये सहभागीसाठी खालील पर्याय आहे। शेतकरी स्वतः केंद्र सरकारचे विमा पोर्टल म्हणजेच www.pmfasalbimayojna.government.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात। शेतकऱ्याचे ज्या बँकेमध्ये खाते आहे त्या बँकेमध्ये जाऊन तो विमा अर्ज भरू शकतो। कर्जदार शेतकऱ्यांनी विमा मुदत रुपयाच्या किमान 7 दिवस आधी विमा योजनेस सहभाग घ्यायचा असल्याबाबत संबंधित वित्तीय संस्थेस कळविण्यात आलेले आहे। त्या संस्थेमार्फत त्याचा विमा हप्ता जमा करून त्यांना सहभागी करून घेण्यात येते। केंद्र सरकारने नियुक्त केलेले विमा प्रतिनिधी यांच्यामार्फत सहभाग घेऊ शकतो। CSC केंद्र चालकामार्फत अर्ज करता येऊ शकतो। CSC केंद्र चालकांना प्रति शेतकरी ₹40 प्रमाणे शुल्क केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहेत। सदर शुल्क संबंधित विमा कंपनी ही CSC यांना अदा करण्यात आलेली आहे। यांच्या व्यतिरिक्त अन्य शुल्क CSC चालक घेऊ शकत नाही। म्हणजेच मित्रांनो, कमीत कमी फक्त ₹40 अर्ज भरण्यासाठी घेऊ शकतात CSC केंद्रावाले। आपण ₹100 देतो, ₹100 देण्याची गरज नाही। मात्र शेतकऱ्यांनी 712 नमुना नंबर 8 स्वतःहून काढून दिला पाहिजे, तरच तुम्हाला ₹40 अर्ज भरून शकता तुम्ही, किंवा शासकीय शुल्क भरून ऑनलाईन प्राप्त करून घ्यावा। राज्यात काही ठिकाणी काही CSC केंद्र चालक हे शेतकऱ्यांकडून प्रति अर्ज ₹1 पेक्षा अधिक रक्कम घेत असल्याची तक्रार प्राप्त होत आहे। याबाबत अशा प्रकारची घटना घडत असल्यानं शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा CSC प्रमुख यांच्याकडे तक्रार केल्यास त्याची दखल घेऊन कडक कारवाई केली जाणार आहे। तर विमा योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांनी काय करावे ते बघू मित्रांनो। अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास देखील या विमा योजनेत सहभागी बंधनकारक नाही। मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा योजना भाग घेण्यास अंतिम दिनांक आधी किमान 7 दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळविणे गरजेचे आहे। तर इतर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपला 712चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड व पीक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँक किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे CSCच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो, किंवा www.pmfasalbimayojna.government.in या पोर्टलवर सहाय्य घेऊ शकता। तर योजनेत सहभागी होण्याची तारीख ही 15 जुलै 2024 पर्यंत आहे। तर अधिक माहितीसाठी संपर्क कुठे साधायचा ते बघू मित्रांनो। योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाने कृषी संरक्षक पोर्टल हेल्पलाईन 14 44 7 संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा। तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।